विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत लोकप्रिय निर्णयांचा जणू धडाकाच लावला आहे। सोमवारी 24 सप्टेंबर रोजी शिंदे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 2 डझन निर्णय घेतले। त्यातला एक निर्णय खूपच वादग्रस्त ठरला आहे। राज्यातील 14 शासकीय ITIचे नामांतर करण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला आहे। या संस्थांना थोर महापुरुष समाजसुधारकांची नावे देण्यात आल्याचा दावा सरकारने केला आहे। मुंबईच्या ITIला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील ITIला भगवान बिरसा मुंडा, नाशिक जिल्ह्यातील येवल्याच्या ITIला महात्मा ज्योतिबा फुले, कोल्हापूरचे ITIला राजर्षी शाहू महाराज, अमरावतीचे ITIला संत गाडगेबाबा, सांगलीच्या संस्थेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, जळगावच्या ITIला थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी, वर्धा जिल्ह्यातील RBIच्या ITIला दत्तोपंतजी ठेंगडी, नवी मुंबईतील बेलापूर ITIला दिबा पाटील, मुंबईतीलच कुर्ल्याच्या ITIला महाराणा प्रताप, तर धाराशिव जिल्ह्याच्या भूमच्या ITIला आचार्य विद्यासागरजी यांचे नाव देण्यात आले आहे। ही झाली 12 ITIंची नावे। त्या नावांवर सर्वांनाच अभिमान असल्याने या निर्णयाचे स्वागतच आहे। पण यात आणखी 2 नावे अशी आहेत की ते थेट राजकीय पक्षाशी संबंधित आहेत। ठाण्याच्या ITIला दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे नाव देण्यात आले, तर बीडच्या ITIला दिवंगत मराठा समाजाचे नेते माजी आमदार विनायक मेटे यांची नावे देण्यात आली आहेत। निवडणुकीच्या तोंडावर व्होट बँक मिळवण्यासाठी शिंदे सरकारने शिवसेना नेते आनंद दिघे, शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांना चक्क महापुरुषांच्या रांगेत नेऊन बसवले आहे। सरकारच्या या निर्णयावर मोठा रोष व्यक्त होत आहे। समाज सुधारण्यासाठी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राजर्षी शाहू महाराज यांनी आयुष्यपणाला लावले, त्यांच्या रांगेत मेटे आणि आनंद दिघे यांच्यासारख्या राजकीय नेत्यांना बसवण्याचे धाडस शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार कसे काय करू शकते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे।